पाठ 18वा. पर्यावरण आणि आपण. जगातली एकूण लोकसंख्या किती आहे काही कल्पना आहे तुम्हाला? 600 कोटींच्या आसपास. आणि ह्या एवढ्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी माणूस रोज नवीन नवीन तंत्रज्ञान शोधून काढतोय आणि वापरतोय. पण यासाठी मात्र मानवाला अधिकाधिक जमीन आणि अधिकाधिक जलस्रोत वापरावे लागतात. शेती, वसाहती, उद्योगधंदे, रस्ते तयार करण्यासाठी मोकळी जमीन गरजेची आहे आणि त्यासाठी जंगलतोड पण गरजेची होते. काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगट भूभागात भराव घालून तिथे जमिनीचं सपाटीकरण केलं जातं. यासाठी जेव्हा आपण पर्यावरणावर घाला घालतो तेव्हा पर्यावरणात असलेल्या वेगवेगळ्या सजीवांचे निवारे हलवले जातात आणि त्यामुळंच जंगलं कमी झाली की तिथल्या जैवविविधतेचाही ऱ्हास होतो. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांचं अस्तित्व यामुळेच धोक्यात येतं. सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करता ते जलस्रोतात सोडलं तर प्रदूषण कसं होतं हे आपल्याला माहिती आहे. कारखान्यातूनही सांडपाणी परिसरात सोडलं आणि हे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिलं तर जमीन नापीक होते. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरली जातात की जी मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर नदीमध्ये पोचतात. या आणि अशा अनेक कारणांनी पाण्याचं आणि मातीचं प्रदूषण होतं आणि म्हणून तिथल्या प्राणी आणि वनस्पतींना धोका पोचतो, त्यांचं प्रमाण कमी कमी व्हायला लागतं. इंधनाचा जसा घरगुती वापर होतो तसाच मोठमोठ्या उद्योगधंदे आणि कारखान्यांमध्येही होतो. एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणात हवेत मिसळतो आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असल्यामुळे हा वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी पुरेशा वनस्पती जंगलामध्ये नाहीत. मग परिणाम काय? तर हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सतत वाढत जातं आणि ह्यामुळे जगाच्या सर्व भागातलं तापमान वाढतं. याशिवाय इंधनाच्या ज्वलनातून तयार होणारे विषारी वायू, उद्योगधंद्यातील विषारी वायू हवेमध्ये मिसळतात आणि हवेचं प्रदूषण होतं. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी असे हे फार मोठे बदल घडून येत आहेत आणि म्हणूनच पर्यावरणाच्या एका घटकात जर बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे. आणि म्हणून अन्न, पाणी, वस्त्र या आपल्या गरजा आहेत हे मान्य. त्यांच्या पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो हेही मान्य. परंतु या सर्वांसाठी आपल्याला पर्यावरणातूनच या गोष्टी मिळवाव्या लागतात हे लक्षात घेऊन आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन जितके दिवस शक्य आहे तितके दिवस वापरणं आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणं अशा गोष्टींचा आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि हवा, पाणी, जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत. जैवविविधता टिकवण्यासाठी आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेले जे क्षेत्र आहे त्याला म्हणायचं जैवविविधता उद्यान. यामध्ये राष्ट्रीय उद्यान, उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, या ठिकाणी वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन होतं. त्यानंतर अभयारण्ये, विशिष्ट प्राण्यांचे आणि वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन होते, उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य. अशा प्रकारचे प्रयत्न सरकारकडून केले जातात. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात चांद नदीवर मायणी तलाव आहे. या ठिकाणी उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून रोहित पक्षी स्थलांतर करून येतात, घरटी बांधतात, अंडी घालतात आणि पिलं मोठी झाली की पिलांसह परत जातात. पण अलीकडं तलावातलं पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले होते. पण सरकारने आता हे पक्ष्यांचं अभयारण्य म्हणून जाहीर केलं तेव्हापासून हे पक्षी परत यायला लागले.
सोलापूर जिल्ह्यातील नान्नज इथं आशियातील सर्वात मोठं माळढोक पक्ष्यांचं अभयारण्य आहे. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेलं मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल अशा प्रकारची एक कल्पना आपल्या समाजात आहे. म्हणजेच भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे. देवासाठी राखून ठेवलेलं जंगल असल्यामुळे या देवराईतलं एकही झाड तोडलं जात नाही आणि म्हणून ही झाडं सुरक्षित राहतात. मध्य प्रदेशात अशा देवरायांना शरण वने म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी वनस्पतींनाच नव्हे तर तिथल्या प्राण्यांनाही अभयच मिळतं.